नमस्कार. औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. ज्या वेळेला आपल्याला एखादा आजार होतो आपण 10 डॉक्टरांकडे फिरतो, पण तुमच्या 10 आजारांवर एकमेव औषध आहे, ते म्हणजे विनास्पर्श आणि विना औषध म्हणजेच निरामय. तर ही ट्रीटमेंट नेमकी कशा पद्धतीने होते तेच आज आपण जाणून घेणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात आपल्यासोबत असणार आहे स्मिता व्यवहारे सुद्धा. त्यांनी ही सगळी संपूर्ण ट्रीटमेंट घेतलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती ही ट्रीटमेंट घेत आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. अमृता मॅम, तुमच्याकडे येते सर्वात पहिला प्रश्न, तो म्हणजे स्मिताताई आज आपल्यासोबत इथे असणार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास एक 10-12 वर्षांपासून त्या ही ट्रीटमेंट घेत आहेत. तर काय सांगाल या केसबद्दल? आता व्यवहारे मॅडम ह्या अनेक वर्ष, जवळजवळ 11 वर्ष ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आलेत. बऱ्याचदा काय होतं, यूट्यूबला बरेच अनुभव लोक बघतात आणि तिथे त्यांनी सांगितलेलं असतं की 2 दिवसात आम्हाला अनुभव आला, 2 महिन्यात आम्हाला अनुभव आला. आणि मग बघणाऱ्यांना काय वाटतं की 2 दिवसामध्ये त्यांना अनुभव आला म्हणजे आम्हालाही तो यायला पाहिजे. तर त्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर ती त्यांची धारणा असते. जो रुग्ण आलेला असतो ना, त्याला बरं होण्याची तेवढी तीव्र इच्छा असते, त्याच्यामुळे त्याला 2 दिवसात रिझल्ट मिळतो. पण 2 दिवसात रिझल्ट मिळाला याचा अर्थ त्याची ट्रीटमेंट तिथे बंद झाली असं नसतं. एक प्रॉब्लेम जो तो घेऊन आला त्याला रिझल्ट मिळाला, पण ज्यावेळेला एक प्रॉब्लेम येतो ना, कुठलंही तत्व जेव्हा बिघडतं त्यावेळेला त्याच्या अनुषंगाने अनेक बदल हे शरीरामध्ये झालेले असतात आणि मग ती व्यक्ती त्याच्या पुढेही ट्रीटमेंट घेते आणि मग ती वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधनं बरी होत जाते. जसं तू मगाशी म्हणालीस की 10 प्रॉब्लेम असेल तर 10 डॉक्टरांकडे जावं लागतं, पण निरामयची खासियतच ही आहे की 10 प्रॉब्लेम हे एका ठिकाणी एका ट्रीटमेंटमध्ये आपण बरे करत असतो. जो प्रॉब्लेम तुम्हाला लगेच बरा व्हायला हवाय तो लगेच बरा होतो. ज्याची प्रायोरिटी तुमच्या माइंडमध्ये सेकंड प्रायोरिटी आहे तो सेकंड बरा होतो. तुमच्या प्रायोरिटीनुसार तुमचं शरीर काम करत असतं आणि आम्ही त्याला जे काही कमी पडतंय ते पुरवत असतो. त्याच्यामुळे स्मिताताई गेली 11 वर्ष ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आलेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि मला असं वाटतं ते त्यांनीच सांगावं आणि मग सर त्यांची ट्रीटमेंट करतात. सो सर आपल्याला गाईड करतील. काय सांगाल स्मिताताई या अनुभवाबद्दल? मला म्हणजे पहिल्यांदा मी लेटर बॉक्समध्ये एक पुस्तक आलं होतं, ते वाचलं. तेव्हा माझ्या कमरेला जरा म्हणजे पडली होती मी बस स्टॉपवर आणि मग मी म्हटलं चला विनास्पर्श विना औषध हे काहीतरी नवीनच दिसतंय, अनुभव घ्यायला काही हरकत नसावी. मग आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी कन्नडे डॉक्टर त्यांनी 10 मिनटं देवाचं आईवडिलाचं ध्यान करा आणि प्रार्थना करा आणि श्वासाकडे लक्ष द्या असं सांगितलं. 10 ट्रीटमेंट संपल्यावर ते म्हटले आता तुम्ही उठा म्हटल्यावर कमरेत कळ यायलाच पाहिजे, कारण एवढी प्रचंड कंबरदुखी असणारे लोक सहज उठू शकत नाही. आणि मी उठून अगदी छान चालायला सुरुवात केली. मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला की एका मिनिटात कंबरदुखी गायब होऊ शकते. नंतर मग 3 दिवसात माझी कंबरदुखी कमी म्हणजे गेली. तरी मी ट्रीटमेंट माझी चालूच होती. मग 1 महिन्यानंतर मी गेल्यावर ते म्हटले की आम्ही तुमचा डायबिटीस बरा करू शकतो. 40 वर्ष झाले मला डायबिटीस आहे आणि दुष्परिणाम खूप असतात डायबिटीसचे. किडनी आहे, हार्ट आहे, डोळे आहे. तर मग ते माझे मिस्टरही म्हटले ठीक आहे, तुला आवडते तर तू सुरू कर. मग मी ती चालूच ठेवली. नंतर मग एकदा माझा हात मोडला 3 ठिकाणी. मला म्हणजे मी वर चढली आणि वस्तू ठेवायला गेली तर खुर्ची कलंडली, मी खाली पडली आणि माझा हा डावा हात पूर्ण पाठीमागे चालला गेला. तो हात सापडतच नव्हता. मी म्हणून माझा हात कुठे गेला पाहते तर पाठीमागे लटकतोय. मग मी ट्रीटमेंट दुसऱ्या दिवशी माझ्या सगळे म्हणजे तपासण्या झाल्या, इको सिटी म्हणजे हे डायबिटीस वगैरे सगळे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले, कारण मी आधी ट्रीटमेंट घेत होती. त्यामुळे ते झाल्यावर 3ऱ्या दिवशी माझ्या हाताचे 3 सर्जऱ्या झाल्या. तर एका म्हणजे डाव्या हातावर रॉड आहे माझ्या आणि खाली 2 छोटे तुटलेले होते. आणि मग 1 महिन्यानंतर ओढणी उचलून बघितली, हात छान झाला होता. मग हळूहळू भरतकाम चालू केलं. मी आर्टिस्ट आहे त्यामुळे मला असली आवड आहे आणि रिकामं बसत नाही मी. त्यामुळे ते भरतकाम म्हणजे सोपं. उजवा हात काम करत होता, डावा हात थोडासा धरावा लागत होता. नंतर असं करत मी मशीनवर काम करायची. त्यामुळे मशीन स्वच्छ करणे, दुरुस्त करणे, त्यासाठी इकडे तिकडे नेणे असं चालू केल्यावर हळूहळू माझ्या हातात चांगलं बळ आलं आणि 3 महिन्यात मी बसमध्ये फिरायला लागले. गावालाही एकटी सुटकेस घेऊन गेले आणि माझा हात पूर्ण छान झाला. म्हणजे आता मला हाताचा कुठलाही त्रास नाही. त्यामुळे माझा विश्वास आहे. आणि मग थोडेफार डायबिटीस म्हटलं की
त्रास होतच राहतात. म्हणजे रात्री झोपेमध्ये सर्वात जास्त त्रास होतात, युरिन इन्फेक्शन. ते झालं की रात्री फोन केला की 10 मिनिटात शांत झोप लागते. म्हणजे हा मोठा फायदा आहे. 24 तास फोन कॉल्स ही म्हणजे खूपच छान उपलब्ध सवलत आहे की बरोबर. रात्री सर्वात जास्त माणसाला त्रास होतात. दिवसा माणूस सहन करतो, पण रात्री झोपेत कंबर दुखेल, पाठ दुखेल, अजून काही होईल. त्यामुळे म्हणजे हे छान आहे. त्यामुळे मला ही थेरपी खूप आवडते, म्हणून मी तर शक्यतो सोडणार नाहीच. आणि नंतर माझ्या आता एक दाताची सर्जरी झाली, म्हणजे माझे दात काढले. माझ्या सगळ्या तपासण्या केल्या, सगळं केलं आणि मग सर्जरी ठरली माझी. ते म्हटले आता तुला 28 दात मजबूत मिळतील, त्यामुळे सर्जरी करच. पहिले खालचे दात काढले, नंतर ते इम्प्लांट केले, स्क्रू टाकले, म्हणजे असे 11 स्क्रू टाकले दातामध्ये, 4 दात काढले आणि सगळ्या दातांना शिवून काढलं. हे सकाळी 7 म्हणजे 10 वाजेपासून रात्री 7 पर्यंत हे सगळं चालू अरे होतं. बापरे. हां. तर ते डॉक्टर म्हटले तुम्ही पहिल्याच पेशंट आहे की एकाच दिवशी 11 स्क्रू टाकणाऱ्या पहिल्याच पेशंट आहे. पण मला राहून राहून एक प्रश्न पडतोय की तुम्ही सकाळपासून इतक्या शांत बसलेल्या आहे, हू का चू करत नाही, आरडाओरडा तर सोडाच. आमचे पेशंट दवाखाना डोक्यावर घेतात. मी मान्य करणारच नाही की तुम्हाला त्रास होत नसणार, होतो, म्हणजे व्हायलाच पाहिजे ना, एवढी सर्जरी झाल्यावर कोणी. मग नंतर तर होणारच ना. मग म्हटलं मी निरामयची ट्रीटमेंट घेते. म्हटलं आत्ता सकाळी मी निरामयचा फोन करून आली होती, जेव्हा 10 वाजता जेवण करून आली तेव्हा. नंतर 2 वाजता मी नारळ पाणी आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच मी फोन केला की त्यांनी मला विचारलं की तुमचे खालचे दात दुखतात की वरचे दुखतात. आता एक दुसरा हो, दात हो. दुखतो ना आपल्या ट्रीटमेंटमध्ये, एवढे सगळं दात असा काही प्रकार नसतो. तर मी म्हटलं नाही गं, माझे आत्ता इम्प्लांट सर्जरी चालू आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या दातावर ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही माझ्या सगळ्या दातावर आत्ता ट्रीटमेंट करा. मग त्यांनी ट्रीटमेंट केली, मी शांत बसली. मग वरचे दात झाले आणि त्यांनी विचारलं. म्हटलं मी मध्ये जाऊन फोन करून आली निरामयला आणि नंतर मग 2 दिवसानंतर मला घरी यायचं होतं. माझी भाची म्हटली मी अजिबात जाऊ देणार नाही तुला, कारण एवढं मोठं तोंड सुजलेलं आहे, दातामध्ये सगळे टाके मारलेले आहेत आणि तुला त्रास झाला म्हणजे. म्हटलं अगं माझ्याजवळ निरामय असतं, त्यामुळे मी रात्री 24 तास फोन नसतात, त्यामुळे मी दर 2 तासांनी फोन करील आणि छान पोचेल. मग 12 वाजता मी उठल्यावर एक फोन केला, 2 वाजता एक केल्यावर, वाघोली आल्यावरच मी एकदम उठली. नंतर मला कुठलाही त्रास झाला नाही. सकाळी विचारते आजी आत्यात कशी पोचली, म्हटलं सुखरूप पोचली, काळजी करू नको, मी एकदम छान आहे. नंतर मग टाके विके छान झाले. नंतर तिने माझ्या कॅब बसवून दिल्या. आता ती सर्जरी मोठी आहे, त्यामुळे 4-5 महिन्यांनी ते 28 दात बसतील माझे. पण अच्छा. म्हणजे पेन गायब होतो, हम्म. म्हणजे आजार तर बरे होतातच, प्लस आपलं म्हणजे त्रास कमी होतात. म्हणजे सर्जरी त्रास केवढे, नंतर रात्रभर किती त्रास होतो ना, म्हणजे हे ॲनेस्थेशिया संपल्यावर आपले खरे त्रास चालू होतात. मग फोन केला आणि रात्री की शांत झोपली मी. त्या दिवशी पण मला कुठलाही त्रास झाला नाही. त्यामुळे माझा विश्वास आहे की आपण या थेरपीचा अवश्य वापर करावा, म्हणजे आपले आजारही बरे होतात, आपले त्रासही. मग त्या डॉक्टरना ते एवढं आवडलं, ते म्हणले निरामयची आम्हाला तुम्ही पुस्तकं द्या, आम्ही 2-4 पुस्तकं ठेवू, पण तुम्ही त्यात माहिती लिहा, कारण आम्हाला एवढा वेळ नाही की माहिती सांगावी. नंतर माझा भाचा गायनॅक आहे, चिखली, बुलढाणा जिल्ह्यात चिखली येते, त्याचं स्वतःचं हॉस्पिटल आणि वैद्यकीय अधिकारी, आणि त्याची बायको अंकिता ती पण स्किन स्पेशालिस्ट आहे. तर तो आला, तर आल्याबरोबर माझी भाचीमध्ये निरामयचे भक्त आलेत. म्हटलं अगं म्हणजे माझ्याकडून ते लहानपणापासून ऐकतात ना, मी माझ्या मामे भावाचे मुलं आहेत ते, तर नेहमीच जात असते मी बुलढाण्याला, सासर माहेर तिथेच आहे माझं. त्यामुळे म्हणलं कसं काय, तर म्हणलं तो म्हटलं आत्या, मग मी सांगितलं ॲपबद्दल सांगितलं, बाळ होण्यासाठी जे ॲप आहे त्याची माहिती सांगितली. तर तो म्हटलं आत्या आम्ही जे डॉक्टर आहेत, सुंदर बाळा देतो तेव्हा लोकांना खूप आनंद होतो, डॉक्टर देव आहेत असं लोक म्हणतील, पण आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की तुम्हाला कधीच मूल होणार नाही, तेव्हा त्यांना एवढं दुःख होतं, तेवढं आम्हाला पण होतं. आणि जेव्हा बाळ 2-4 महिन्याचं होतं ना, आम्ही सांगतो याची वाढच नाही, आता याची अबॉर्शन करा, मग त्यावेळेस तर त्या म्हणजे पेशंट तर रडणारच, पण तो डॉक्टर पण स्वतः हे करतो. तर मी म्हटलं त्याच्यावर एक उपाय आहे, निरामयचं ॲप आहे, बाळ सुंदर होण्यासाठी. आधीपासून थेरपी घेतली तर बाळ निरोगी पण होईल, छान पण होईल आणि वाढ पण छान होईल. तर तो म्हटला ठीक आहे, माझ्या दवाखान्यात मी पुस्तकं नक्की ठेवणार आणि पेशंटला याचा फायदा करून देणार. त्यामुळे तोही तयार आहे, म्हणजे 3 डॉक्टर लोक माझं हे ठेवणार आणि म्हणजे त्रास कमी होण्यासाठी, प्रसूती वेदना पण खूप जास्त असतात ना, मग त्याच्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो, ऊर्जा मिळू शकते. मग त्या तिघांनाही खूप आवडलं, त्यामुळे ते करणार. नक्कीच तुमचा अनुभव खूप छान होता आणि
या सगळ्यामध्ये एक जाणवलं की तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, खूप सकारात्मक आहात तुम्ही सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी. खूप छान अनुभव सांगितला. सर काय सांगाल, कारण त्यांचं वय बघता त्यांच्यातच इतकी ऊर्जा आहे आणि ती इतकी अशी झुळझुळ झुळझुळ वाहतीये त्यांची ऊर्जा, आणि त्या जे सांगतायत की त्यांचा तो दृष्टिकोनच इतका छान आहे समोरच्या गोष्टींकडे बघण्याचा. काय सांगाल या केसबद्दल? आपण ना पहिल्या दिवसापासून हेच सांगायचा प्रयत्न करतो की तुमच्या डोक्यात शंका ठेवू नका, होईल का नाही का. आता त्या पहिल्यांदा जेव्हा निरामयाला आल्या होत्या तेव्हा त्यांना मेजर त्रास होता. हो हो. त्या पडल्या होत्या, मागे दगड होते आणि अशात त्यांना त्यांच्या कमरेला इंजुरी झाली होती आणि खूपच त्रास होता. त्या आल्या आणि त्या क्षणी त्यांना बरं वाटलंय. त्यांनी मगाशी जो अनुभव सांगितला हो. की ट्रीटमेंट झाल्यावरती सर म्हटले की उठून बघा, हो. आणि म्हणजे त्यांच्या मनात त्याला प्रश्न असणारच आहे की अरे उठताना आता कंबर दुखणार आपली, पण ती दुखली नाही. का दुखली नाही? कारण त्यांचा ॲटिट्यूड जो होता तो 100% पॉझिटिव्ह होता. त्यांना ताबडतोब बरं व्हायचं होतं, हे डोक्यात ठेवून त्या आल्या होत्या. इथे गेल्यावर काय होईल काय नाही, मग बरं वाटेल का, मग होईलच का, मग नाही, असले एकही प्रश्न त्यांच्या डोक्यात नव्हता. त्याच्यामुळे मिळणारा रिझल्ट हा ताबडतोब मिळाला. पुढच्या 3 दिवसात त्यांची एवढी मेजर कंबरदुखी पूर्ण बरी झाली. आणि म्हणून त्या थांबल्या का? नाही, तर नाही थांबल्या, चालू ठेवलं खरंय. ते ट्रीटमेंट. फक्त कंबरदुखी असं त्यांच्या अजिबात डोक्यात नव्हतं. त्यांच्या डोक्यात काय होतं? संपूर्ण शरीर. मग जसं त्या म्हणले की 40 वर्षाचा डायबिटीस आहे, मग तो होईल का? मग तो पण होईल. मग त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम जातील का? मग ते पण जातील. मग ते सगळे अनुभव घेत 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 आत्ता शेवटचा जो त्यांनी अनुभव सांगितला हा अगदी रिसेंटचा अनुभव आहे त्यांचा. आत्ताच त्यांची ती सर्जरी झालेली आहे. 11 स्क्रू आत्ता टाकलेत. हे अतिशय मेजर आहे. हे एका दिवशी एवढं मेजर आजपर्यंत कोणाच्याही बाबतीत कुठच्याही डॉक्टरने डेअरिंग केलेलं नाही. हळूहळू करतात. आज एक स्क्रू, तुमचं वय किती असू दे, ह्या वयात तर basically चान्सच त्यांचं नाही. वय हो ह्या वयात तर चान्सच नाही. तरीही या वयात सुद्धा त्यांनी एका दिवशी 4 दात काढले आणि 11 स्क्रू टाकलेत. मेजर सर्जरी होती, मेजर. आणि त्या मेजर सर्जरीचा त्यांना अजिबात त्रास झाला नाही असं त्यांनीच सांगितलं. आता त्याच दिवशी त्यांनी फोन केला, त्यांना शांत झोप लागली. भूल उतरल्यावर सुद्धा त्यांचं दुखलं नाही. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं ते त्यांचं मन. 100% पॉझिटिव्ह आणि 100% निरामयावरती विश्वास. त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट जे मिळतात ते ताबडतोब मिळतात. त्या क्षणी त्यांना रिझल्ट मिळतो. आणि त्या फक्त स्वतःचा विचार करत नाहीयेत. म्हणजे जसं त्या म्हणाल्या की त्यांचा जो भाचा की पुतण्या जो गायनॅक आहे त्यांच्याशी बोलून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्याही पेशंट्सला या निरामयबद्दल सांगा आणि त्यांनाही अवेअर करा की अशा पद्धतीची काहीतरी ट्रीटमेंट असते, की जसं त्या म्हणतात की तुम्हाला जरी त्या क्षणाला बरं नाही वाटलं तरी सुद्धा पेन रिलीफ मिळतोय, आणि पेन रिलीफ मिळणं खूप गरजेचं असतं सर. त्याच्यामुळे त्या तसं तर त्या सगळ्याचा सांगतच असतात. म्हणजे त्यांनी मगाशी बोलताना मला असं सांगितलं की त्या प्रवासामध्ये त्यांना एक लेडी भेटल्या. रात्री 2 वाजता त्यांनी त्यांना निरामयाची माहिती सांगितली आणि त्याला अख्खी बस ऐकत होती तो अनुभव. त्याच्यामुळे त्या ते करतात का? तर मुळातच त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. मला एकटीला फायदा होतोय का? तसं नाहीये त्यांचं. जगाला याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळे त्या पहिल्या दिवसापासून सगळ्यांना सांगतातच येतो. त्यांचा चांगला गुण आहेच निश्चित. त्याच्यामुळे ते छानच आहे सगळं. आता इथे हेच तर आहे ना, म्हणजे जसं स्मिताताईंबद्दल सांगितलं की रात्री 2 वाजता त्यांनी बसमध्ये माहिती दिली. निरामय जे काही मोठं झालंय ना त्याला कारणीभूत या आणि असेच अनेक जण आहेत की ज्यांना गुण आला ना त्यांनी खूप जणांना सांगितलंय आणि खूप जणांना काही जण तर घेऊन येतात. म्हणजे स्वतःची ट्रीटमेंट झाली की पुढच्या आठवड्यामध्ये कुणाला तरी घेऊन येतात, त्याच्या पुढच्या आठवड्यात कुणाला तरी घेऊन येतात की नाही मला बरं वाटलं ना, ह्याला मी सांगितलं, ह्याला पटलं, मी ह्याला घेऊन आलो. सो त्यांची जी तळमळ आहे ना, आज 16 वर्षांचा प्रवास आहे आमचा आणि तो प्रवास 1,40,000 रुग्ण आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. याला कारणीभूत या आणि यांच्यासारखे अनेक जण आहेत की त्यांनीच प्रसार प्रचार केलाय. आम्ही ज्या वेळेला सुरू केलं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की हे कसं होईल, काय होईल. आजही लोक म्हणतात की असं कसं होतं, पण असं कसं होतं ह्याला टेक्निकल माहिती आम्ही देतो की ऊर्जा कशी काम करते, मग असं करतो, मग आम्ही कसं क्लिनिंग करतो, मग आम्ही कसे एनर्जी देतो. पण ॲक्च्युली लोकांचा जो विश्वास बसतो ना तो ह्या अनुभवांवर बसतो. आणि ज्या वेळेला त्यांना तो त्यांचा एक अनुभव मिळतो त्यावेळेला त्यांना तो मुळातच कसं आहे ना, आपल्याला लहानपणापासून जन्मापासून बघून विश्वास ठेवायची सवय आहे. इथे आपल्या केसमध्ये आपल्याला बघायला काहीच नाही आहे. जन्मापासून आपण काहीतरी वाचतो, काहीतरी लिहितो, काहीतरी बघतो आणि ती प्रोसेस समजून घेतो आणि विश्वास ठेवतो. इथे काहीच नाही आहे. इथे औषध पण नाही, इथे आपण हात पण लावत नाही, आपण करत काहीच नाही. त्याच्यामुळे विश्वास बसणं हे अत्यंत अवघड आहे. त्याच्यामुळे कोणाचाच बसत नाही विश्वास.
त्याच्यामुळे हे प्रश्न येतात. आणि मग त्याला जेव्हा स्वतःला अनुभव येतो की अरे माझं दुखत होतं आणि आता दुखत नाही आहे, हे काहीतरी आहे, आणि मग तो प्रसार प्रचार करायला सुरुवात करतो. पेन रिलीफ हा खूप मोठा आत्ताचा प्रश्न आहे. कारण तुम्ही कितीतरी वेळेला पेन किलर घेऊनही पेन रिलीफ मिळत नाही तुम्हाला, आणि मग करायचं तर काय करायचं. सो निरामयमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं सेंटर 24 तास, म्हणजे ट्रीटमेंट जी आपण करतो ते 24 तास उपलब्ध आहे. सण असू दे, वार असू दे, आम्ही काम करतोच आहोत. कारण मुळातच आमच्याकडे येणारे लोक सगळं फिरून आमच्याकडे आलेत, त्याच्यामुळे त्यांना कधीही मदत लागू शकते, आणि म्हणून आम्ही 24 तास उपलब्ध आहोत. जसं त्या म्हणाला झोप लागत नाही आज, तर आम्हाला फोन येतो की मला झोप लागत नाही, मला ट्रीटमेंट करा, आणि फोन ठेवून ते ट्रीटमेंटला बसतात, झोपूनच ट्रीटमेंट घेतात रात्रीची, आणि त्यांना झोप लागून जाते. सो किती सोपी गोष्ट आहे की तुम्ही फोन करायचा आहे, तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आत्ता काय त्रास होतोय ते, आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला ऊर्जा देतो. ती ऊर्जा तुम्हाला मिळाली की तुमचं शरीर तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळवून देतं. आता जशा स्मिताताई इथे आपल्यासोबत बसल्यात, आणि जसं मी मगाशी सरांना म्हटलं की त्यांची ऊर्जा इतकी, म्हणजे त्यांच्याशी बोलतानाच ते जाणवतं की त्यांचीच ऊर्जा इतकी आहे, तर असे पेशंट्स फार लवकर बरे होतात का? अगदी बरोबर. कारण मुळातच माझी ऊर्जा, म्हणजे आम्ही दिलेली ऊर्जा ही त्या व्यक्तीला कनेक्ट होण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीच लागते ना. जर त्यांच्या ऑरामध्ये शंका, कुशंका, निगेटिव्ह एनर्जी असेल तर मी दिलेली एनर्जी कनेक्ट कशी होईल? कनेक्ट होण्यासाठी लागते ती त्यांच्याकडची सकारात्मकता. पण मग ज्या वेळेला असे पेशंट्स येतात की असे पेशंट्स खूप, म्हणजे काही पेशंट्स खूप चिकित्सक असतात की हे कायच आणि कसंच होतंय, की जर जसं सर म्हणाले की काही दिसतच नाहीये, मग विश्वास कशावर ठेवायचा, मग प्रूफ काय, आणि मी बरा होईल किंवा मी बरी होईल याचं प्रूफ काय, अशा पेशंट्सना मग कसं ट्रीट करता? म्हणजे ते डील करणं किती कठीण असू शकतं? नाही तसं कठीण. मुळातच ना प्रश्न काय आहे की तो व्यक्ती आपल्याकडे आलाय का. म्हणजे बऱ्याचदा सर पेशंटला हाच प्रश्न विचारतात की तुम्ही आलायत कशासाठी. मग तो म्हणतो की बरं होण्यासाठी. हाच शब्द आहे ना, हाच शब्द महत्वाचा आहे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो, द्यायला हरकत काही नाही. आपण एवढे सारे व्हिडिओज बनवलेत, सगळं ते इंट्रोडक्शन दिलंय की कशी ट्रीटमेंट काम करते हे दाखवतो आम्ही त्यांना माहिती पुस्तिका देतो. बाहेरच आमचे जे पब्लिक रिलेशन वाले असतात ते त्यांना सगळी माहिती देतात. आधी आम्ही त्यांचं शंका निरसन करतोच, पण पुन्हा आतमध्ये केबिनमध्ये आल्यानंतर, म्हणजे बेसिकली इंटरनल म्हणते मी, की ज्या वेळेला ते तर आपल्याकडे होतच निरामयमध्ये, की जसं आपण सगळी माहिती देतो किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर आपण माहिती देतोच, जसं ताईंचा अनुभव आहे, तर या अनुभवातून अनेक प्रेक्षक त्यांना कळतच असेल की काय आहे, पण इंटरनली ते हील होताना ते शरीरातलं म्हणतेस. हां. आता कसं होतं, हील होतानाच हा अनुभव तेच सांगतात, फक्त त्यांना तो अनुभव हवा आहे ह्याची जाणीव करून द्यावी लागते काही वेळेला. जेव्हा तो माणूस सकारात्मक नाहीये, तो चिकित्सक आहे आणि त्याच्या मनामध्ये खूप शंका आहेत, आता ह्या शंकाच तर अडसर बनतात ना. म्हणून त्याला सांगायला लागतं की तू आलायस कशासाठी, तर तू बरा होण्यासाठी आलायस. सो आता त्या शंका आहेत ना, त्या अडसर बनणार आहेत. सो काही दिवसांनी बोलू ना आपण. आधी तू व्यवस्थित ट्रीटमेंट घे आणि त्याच्यानंतर तू प्रश्न विचार ना. आधी तू करून तर बघ, आणि तू करणार कशासाठी आहेस? स्वतःसाठी, बरं होण्यासाठी. त्याच्यामुळे हा विचार देण्याचा प्रयत्न असतो की जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेताय त्या वेळेला तुम्हाला हाच विचार करायचा आहे की मला बरं व्हायचंय. तीच सूचना जी तुमच्या ब्रेनपर्यंत जाते तीच तर वर्क होते ना. तुम्ही जेव्हा म्हणता मला बरं व्हायचं, तेव्हा जे वाईब्स निर्माण होतात ते सकारात्मक असतात, आणि मग आम्ही जी एनर्जी त्यांना देतो ती कनेक्ट होते, त्यातनं तो फ्लो क्रिएट होतो आणि ती एनर्जी मग शरीराला मिळते. पण शंका, कुशंका, नकारात्मकता असा जर लेअर तयार झाला तर मग दिलेली ऊर्जा तुमच्या शरीरापर्यंत पोहोचणार कशी? मग ती जेवढी पोहोचणार तेवढाच रिझल्ट मिळणार. बरोबर. दुसरं महत्त्वाचं की जसं त्या पहिल्यांदा आला, त्यांना एक माहिती पुस्तिका मिळालेली आणि विना औषध विना स्पर्श करून बघायला हरकत काय आहे म्हणून त्या आल्या. त्यांना आमच्याबद्दल माहीत नव्हतं, म्हणजे आमच्यावरती विश्वास असणं शक्यच नाही. हां, पण करून कशासाठी बघायचं होतं, तर बघूया गुण येतोय का, बघूया बरं वाटतंय का. बरं वाटतंय का हे महत्त्वाचं आहे, आणि ते काम करतं. म्हणून असं धरून चाला की नाही माहिती निरामयबद्दल काही, पण तुम्ही इथे कसला अनुभव घ्यायला येत आहे, तर तुम्हाला हवेत रिझल्ट, तुम्हाला व्हायचंय बरं, आणि हा विचार त्यांच्या मनामध्ये दृढ असेल ना तर असे रिझल्ट मिळतात. मॅम, सध्या ऑरा अवेअरनेस इयर असं आपल्याकडे चालू आहे, तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. हां, आता हा जो ऑरा म्हटलं ना मी की ज्याच्यावरती आपण काम करतो, तर आता त्याचं असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये त्या ऑराचे फोटो घेता येतात. ऑरा स्कॅनिंग म्हणतो आपण त्याला. आणि आपल्या भोवती असणाऱ्या ह्या ज्या ऊर्जेच्या रंगांच्या शेड्स असतात वेगळ्या वेगळ्या, म्हणजे जसं आपण बघितलं की मूलाधारापासून सहस्रारापर्यंत 5 तत्वांबद्दल आपण बोललो,
तसं प्रत्येक तत्वाचा वेगळा रंग आहे. वेगळा रंग. म्हणजे जेव्हा आपण पृथ्वी तत्व म्हणतो तर त्याचा लाल रंग आहे, तो विटकरी रंगाची ऊर्जा तुमच्या ऑरामध्ये दिसते हम्म. पृथ्वी तत्वाची. जेव्हा आपण जल म्हणतो त्यावेळेला नारिंगी रंगाची ऊर्जा दिसते तुमच्या ऑरामध्ये, जी जलाची असते. त्याच्यानंतर आपण अग्नी म्हणतो, अग्नीची असते पिवळी. वायू म्हणतो आपण, तर वायूची जी असते ती असते हिरवट रंगाची. आणि आकाश त्याची असते निळ्या रंगाची. हम्म, तर हे रंग आपल्या भोवती आहेतच आत्ता. हम्म, हम्म. ज्या प्रकारचा माझा ऑरा आहे त्या प्रकारची एनर्जी माझ्या ऑरामध्ये आहे. मी जसा विचार करते तशी एनर्जी तिथे त्या ऑरामध्ये सतत बदलतीये. ओके. तर ह्याचा फोटो काढला जातो. त्या फोटोमध्ये तुमच्या ऑराचा तो रिपोर्ट जनरेट होतो की कुठे कुठे काय काय साठलंय, अडकलंय, त्याचा फ्लो व्यवस्थित आहे का नाही आहे, आणि याचा अर्थ काय होऊ शकतो की कुठल्या भागावरती प्रेशर आहे, काय काय त्रास ह्या ऑरामध्ये दिसत आहेत, हम्म, हम्म. अशा पद्धतीचा तो रिपोर्ट असतो. आणि त्याचबरोबर त्या रुग्णाचे जर मेडिकल रिपोर्ट्स काही असतील तर तेही आपण आपल्याकडे ठेवतो. आता आपण काय करतो, आपण त्या ऑरावरती, त्या ऊर्जेवरती काम करतो. हम्म. बरोबर आहे. त्या ऊर्जेवरती काम सुरुवात केली आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर रुग्णाने ट्रीटमेंट घेतली हम्म. तर पुढच्या महिन्याभराने ज्या वेळेला तो ऑराचा रिपोर्ट निघतो त्यावेळेला ती एनर्जी संतुलित झालेली दिसायला लागते. हम्म. हे करण्याचंच कारण हे आहे की जे बघायला हवं ना लोकांना काहीतरी. आता 16 वर्ष आम्ही काम करतोय तेव्हा ऑराचे फोटो नव्हते. आता आम्ही हा ऑरा कसा स्कॅन करतो, तर आम्ही आमच्या एनर्जीने आमच्या बोटांच्या पुढे असणारी जी ऊर्जा आहे, ज्या नाड्या आहेत, त्या नाड्यांनी रुग्णाच्या नाड्या तपासतो आणि त्याची एनर्जी तपासतो आणि ती संतुलित करण्यासाठी काम करतो. पण आता जर टेक्नॉलॉजी डेव्हलप होतीये, जर आता त्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर ज्यांच्या मनामध्ये शंका आहे तर त्यांचं शंका निरसन व्हावं यासाठी आपण ह्या गोष्टी सुरू केल्या. आणि बदल होत जातो त्या ऊर्जेमध्ये आणि फरक पडतो त्या शरीरामध्ये. म्हणजे तुमचे मेडिकल रिपोर्ट्स बदलत जातात, तुमचं पेन कमी होतं, तुमचे इतर त्रास कमी होतात आणि तो ऑरा तुम्हाला ते दाखवतो की बघा, आधी जे तुमचे असे गठ्ठे गठ्ठे होते ती एनर्जी आता थोडी फ्लो व्हायला लागली. फ्लोईंग पद्धतीने ती दिसते. सो त्या ऑरामध्ये, त्या एनर्जीमध्ये झालेले बदल दिसतात आणि तो रुग्ण त्याला मिळालेले अनुभव हे सांगतो. तर लोकांमध्ये तो अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून आपलं आत्ताचं हे वर्ष, 11 फेब्रुवारीला आपल्याला 16 वर्ष पूर्ण झाली, तर पुढच्या 11 फेब्रुवारीपर्यंत आपण हे वर्ष ऑरा अवेअरनेस इयर म्हणून साजरं करतोय. आणि याच्यामध्ये आपल्याकडे जे उपचार घेतात त्यांना आपण त्यांचा ऑराचा फोटो स्कॅनिंग ते करून देतो. आणि दर महिन्याला ट्रीटमेंट व्यवस्थित घेणाऱ्यांसाठीच आहे हे, की जे आम्ही सांगितलेली ट्रीटमेंट फॉलो करतात त्यांच्यामध्ये बदल दिसणारच आहे. आणि म्हणून त्यांना परत महिन्यानी आपण परत त्यांचा ऑरा काढतोय आणि त्यांचे रिझल्ट्स आपण नोंदवून घेतोय. क्या बात आहे. खूप छान पद्धतीचं हे सगळं खरं तर काम होतं आहे. आणि जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोच आहे की विना औषधं आणि विना स्पर्श आहे, त्यामुळे टेन्शन असं कुठेच नाही आहे की जे आहे ते फार छानच होणार आहे. अशाच पद्धतीने माझ्या मते सगळ्यांनी पुढे जावं. खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तुमचे मनापासून आभार. तुम्ही दोघं जण इथे आलात आणि खूप छान माहिती पुरवलीत. आणि मॅम तुमचेही खूप खूप आभार, तुम्ही तुमचा अनुभव इथे शेअर केलात. जसं की आपण बोलतोय सुरुवातीपासून की आपली जी एनर्जी आहे किंवा आपली जी ऊर्जा आहे ती सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. आणि याच सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.